हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी स्नेहा स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत फणस कसा कट करायचा। सगळ्यांच्या पद्धती वेगवेगळ्या असतात, परंतु मी आमची साधी सोपी पद्धत दाखवते। आमचे बाबा घरी आले होते आणि मी ऑफिसमधून फणस घेऊन आले होते आणि हा बऱ्यापैकी मऊ झाला होता। तो कच्चा असताना थोडा घेऊन आले होते। मग ते पिकण्यासाठी मी वाट पाहत होते। मग मी आई काय म्हणाला, तो फणस गॅसवर ठेव म्हणजे तो फणस लवकर पिकून येईल। मग आम्ही तसा 4 दिवस फणस ठेवून दिला आणि तो बऱ्यापैकी पिकलेला आहे। आज आपण ठरवलं, त्याची खूप अशी घमघमाट वास सुटली होती। मग आम्ही विचार केला की हा फणस कट करून पाहूया। इथं मी हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि चाकूलाही तेल लावून घेतलेलं आहे, ज्याने काय होईल, व्यवस्थित आपल्याला फणस कट करता येईल। त्यामध्ये जर तो कच्चा असेल तर त्यामध्ये चीक असतो ना, त्यामुळे तो व्यवस्थित कट होत नाही। हा बऱ्यापैकी कट झालेला आहे। त्याचे 2 भाग केलेले आहेत। एक भाग मी बाबांना देत आहे घरी घेऊन जाण्यासाठी आणि एक भागाचा आम्ही गरे काढणार आहोत। एक भागाचे गरे ही भरपूर प्रमाणात येतात, पाहू शकता। मी दाखवेनच तुम्हाला पुढे किती आलेत गरे। आता आपल्याला त्याच्यामध्ये 2 भाग करून घ्यायचे आहे। हा फणस बऱ्यापैकी पिकलेला आहे आणि वासही खूप छान येत आहे। तुम्हाला जर वास मी दाखवायचे असेल तर मी दाखवले असते, परंतु वास मी कसं शेअर करणार ना तुम्हाला। तुम्ही तिथूनच समाधान माना, चालेल का। मग आता आम्ही त्याची एक बाजून 2 बाजून असं उलटून पलटून कट करत होते। ते बाबांना समजत नव्हतं आपण केवढं भाग कट केला आहे ते। मग आई सांगितलं इथून कट करा म्हणून। मग ते बाबा आता तिथून कट करत आहेत। आणि फणस हा म्हणा सीजनल आहे। जसं आता आषाढी एकादशी आहे, मग नवीन जोडपं असतं ते फणस घेऊन जातो। असं फणसाचं पण खूप छान महत्त्व आहे आणि हे सीझन वाईज मिळतं। आणि यामध्ये पण गरे खूप असतात। त्याची गऱ्याची भाजी करता येते, त्या गऱ्याची चिप्स करता येतात, गऱ्याचे वडे करता येतात, भरपूर काही करू शकता तुम्ही। आणि हे खायला गोड असतं। त्याच्यामध्ये 2 प्रकार येतात, एक बारका फणस आणि कापा फणस। बारका फणसाला आपण इकडे शेमडा फणसही म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट करून मला नक्की सांगा। आता आपण हे 2 भाग कट केलेला आहे। त्याच्यामधला वरचा जो मिडल पोर्शन आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे, तरच आपले गरे निघतात। अशा प्रकारे तुम्ही कट करू शकता। आता इतके फणसाचे गरे हे आपले निघलेले आहेत आणि आपल्या बियाही बऱ्यापैकी निघालेल्या आहेत। इथं पाहू शकता। आता मी हे झाकून ठेवते आणि इतक्या बिया निघालेल्या आहेत, याची मी भाजी करणार आहे। तुम्हाला जर ही रेसिपी याची हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा। थँक्यू।